तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होम स्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर चला, आज आपण बनवणार आहोत गुळाच्या गोड पुऱ्या। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 छोटं पातेलं गव्हाचं पीठ, 2 ग्लास पाणी आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे। तर चला, आपण गॅस चालू करूया आणि कढईत पाणी टाकून घेऊया, त्यात गूळ पण टाकून घेऊ आणि गूळ छान असा हलवून घेऊ। छान असा गूळ बारीक झाल्यानंतर त्यात वेलची टाकून घेऊ। वेलची टाकल्यानंतर छान हलवून घेऊया आणि आता छान अशी पाण्याला उकळी घेऊ आपण। उकळी आल्यानंतर हे पाणी आपण चाळणीच्या साहाय्याने एका छोट्या पातेल्यात गाळून घेऊ, कारण गुळात घाण असते, त्यामुळे पाणी नेहमी गाळून घ्यावे। आता आपण परत गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि ते गाळलेलं पाणी कढईत ओतून घेऊया आणि या पाण्याला एक उकळी घेऊ आपण। बघू शकता, छान पाण्याला उकळी आलेली आहे। तर त्या उकळीत आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत। आता लाटण्याच्या साहाय्याने आपण खिशी घेणार आहोत, म्हणजेच व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ। छान असे पूर्ण एकजीव होईपर्यंत थोडासा बारीक गॅस करून छान अशी खिशी घेऊया आपण। त्यानंतर 10 मिनिटासाठी बारीक गॅस करून वाफ घेऊया। 10 मिनिटानंतर बघू शकता, खूप छान खिशी आपली बनून झालेली आहे। तर अशा प्रकारे पीठ आपलं रेडी झालं। आता आपण परातीला पूर्ण तेल लावून घेऊ। त्यानंतर ते पीठ आपण परातीत ओतून घेऊ आणि छान असं मळून घेऊ। जसे आपण गव्हाचे पीठ मळतो त्या प्रकारे सर्व पीठ व्यवस्थित मळून घेऊ। बघू शकता तुम्ही, छान पीठ मळून रेडी झालेलं आहे। आता आपण हाताला तेल लावून आणि पळपटाला तेल लावून छान अशी मोठ्या आकारात चपाती लाटून घेऊ। एका साईडने लाटल्यानंतर परत उलटी करून छान अशा प्रकारे एक मोठ्या आकाराची चपाती बनवून घेऊ। त्यानंतर ग्लासच्या साहाय्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहोत। तोपर्यंत गॅस पण चालू केलेला आहे आणि तेल पण तापत आहे। तर चला, आपण या पुऱ्या ताटामध्ये काढून घेऊ। आपण आता कढईतलं तेल गरम झालेलं आहे, तर एक एक पुरी सोडून छान तळून घेऊया। सगळ्या पुऱ्या अशा वेगवेगळ्या करून घेऊ आणि छान पूर्ण पुऱ्या उलटून घेऊया। तर बघू शकता, पुऱ्या खूप छान फुगलेल्या आहे। तर आपण काढून घेऊ। तेल अगदी निथळून घ्यायचं आणि छान अशा पुऱ्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या बघू शकता खुसखुशीत आणि खूप मऊ अशा गोड पुऱ्या बनून रेडी झालेल्या आहे। तर पुऱ्या कशा वाटल्या हे पण मला नक्कीच सांगा आणि अशा छान छान आपल्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू छानशा एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।